हे जे काही आहे भोगता भोग्य भोगणे हे त्रिपुटी जेथे क्षीण सर्व भोगता तया वीण कोण तरी करी भोगता ना अभोगता। आता त्याच्याजवळ सगळं स्थिर झालं आहे, त्यामुळं भोगता आणि अभोगता दोन्ही काहीही उरलेलं नाही आणि असं म्हणायची गरज नाही। का तर त्याच्याजवळच्या ह्या त्रिपुट्या राहिल्या नाही, त्रिपुटी रहित स्थिती त्याची तयार झालेली आहे। जयाचा संकल्प गेला होय तो भोगित असता भोगता नोहे। पाहता अवघा तूच आहे तरी कोण कोणा भोगी। आता तो संकल्परहित आहे, जेव्हा संकल्प असतो तेव्हा मग त्याला तो भोग मिळायला लागला की ह्याला भोगता म्हटलं जातं। कारण का म्हणायचं, ह्याने संकल्प केला होता ना, मग संकल्पाप्रमाणे जसं एखाद्याला काय आहे की असतं काहीतरी त्याच्या मनात आणि त्याने आपलं आणलं मनात की आज मला मिष्टान्न जेवायला मिळावं आणि तेवढ्यात त्याला कोणीतरी आमंत्रण द्यायला आलं, या आमच्या घरी जेवायला। ह्याच्या मनात जे पदार्थ होते ते सगळे ताटात आले, म्हणजे मग ह्याने संकल्प केला ना अगोदर, त्यामुळं मनात असे ते पदार्थ मिळाल्यामुळे त्याचा तो भोगता झाला। आता तसं काहीच नाही, याला संकल्पच केला नाही, संकल्परहित स्थिती अगोदरच झाली। संकल्परहित झाल्याशिवाय परमात्म्याशी सम्मिलित होताच येत नाही, ही स्थिती झाल्यामुळं मग भोगता भोग्य हे तरी तिथं कशाला लावायचं आहे। हे सगळं बोलणं आता उगीचच झालं, म्हणजे ह्याने हे बोलायला गरजच नाही, पण आपण मात्र त्या शब्दांच्या पठडीतले आहेत। सगळी त्रिपुटी आपण काय वापरातच आणतो आणि असतंच, कधी करता पण होतो आणि कधी भोगता होतो, हे चाललेलंच असतं। म्हणून हे सगळं त्याचं संपलेलं आहे, कारण तो नितांत असं स्थिर झालेला आहे। त्यालाच आता काय केलं, शेवटची अवस्था दिली परमार्थात शांती। शांतीच्या ठिकाणी काहीच नसतं, ते अथांग स्थिर असा जसा समुद्र असावं तसं। काय आकाशी आकाश लोळे काय पाणी पाण्यावर खेळे हे बोलणे कासे या मिळे ते चितू असती। तेव्हा जे जिथं स्थिर आहे तिथं कोणत्या प्रकारच्या शब्दांनी त्याची महती सांगावी किंवा विशेषणं दाखवावीत असं काहीच नाही। आकाश आकाशाच्या ठिकाणी खेळतंय असंही म्हणता येत नाही। उलट काय केलं की परमात्मा एवढा व्यापक आहे की आकाश त्यात लपीतपी खेळतं, हे म्हणावं लागलं कशा करता, तर आकाशच तो आम्हाला सर्व व्यापक आहे असं कळतं। आपल्या आज अनुभवातलं ज्ञानातला भाग काय, सगळ्यात सर्व व्यापक कोण आहे, आकाश। आकाश त्याच्यापेक्षा व्यापक कोण आहे, तर परमात्मा। हे सांगण्याकरता आणि शिकवण्याकरता झालं। आता सगळं पूर्णत्वाला आल्यानंतर यातलं काहीच राहिलं नाही। मग ह्या सगळ्या बोलण्याच्या शब्दाला काय अर्थ आहे की जे पूर्ण झालं आहे त्याला कशाला आता हे करायचं आहे। एखादा अत्यंत काय आहे की खूप मेहनत करून मोठ्या पदावरचा अधिकारी झाला, त्याचे इतकं पद आता दुसरं आजूबाजूला कुठं राहिलं नाही, इतक्या उच्च पदस्थ झाला आणि मग तो पहिली कसा पास झाला, सातवी कसा पास झाला, कशाला सांगायची गरज आहे आता ह्याला, तो झाला म्हणजे पूर्णत्वाला झाला। तसं आता हे कशाला शब्द बोलायचेत की ह्याला भोगता नाही करता नाही, सगळं संपलंय त्याचं। असो हे ते ऐसे वटवट करणे कायसे आता दृढ धरी मानसे मीच आघवा म्हणोनी मीच अवघा म्हणोनी। आता जर काही असेल तर तुम्ही आम्ही आत्तापर्यंतच्या ज्या ओव्या झाल्या, आता 86 पासून आत्ता चाललेली ओवी 95 पर्यंत, त्यांनीच सांगितलं ही निव्वळ वटवट आहे, कारण हे सांगायची काही गरज नाही। पण काही गोष्टी अशा आहेत की त्याशिवाय तुमचं आमचं समाधान होत नाही। त्यांचा सिद्धांत आहे, पण सिद्धांताची प्राप्ती झाली नाही त्या माणसाला संशय फार असतात। तो निसंशय व्हायला, निसंदिग्ध व्हायला फार वेळ लागतो। पण म्हणून त्याला सगळं असं कसं, असं होईल काय, असं असतं काय, असंच सारखं असतं, हे सगळं निघून जावं म्हणून इतकं बोलावं लागलं। आता मीच मी अवघा हेच दंडी काही न करी सांडी मांडी
तूच तू अवघा जडाजडी अवघे वीणपणे. आता जे व्यापक असतं त्या व्यापकाला काही दुसरं नाही. आपण काय करतो की आपल्याला सगळं भेद दिसतात, वेगवेगळं दिसतं. म्हणून मग हा पर्वत, हा हे नदी, हा त्याच्या पर्वतापेक्षा लहान असणारा डोंगर, ही सगळी नावं आपण दिलीत. मग आता इथं सगळंच एक असल्यामुळं यांच्यापुढं काहीच नाही. यांच्या ठिकाणी काही सांडामांडी करायची गरज नाही आणि हे जड आणि हे अजड असंही म्हणायची काही गरज नाही. अवघा तूच तू एक हेही म्हणविता नाही अनेक. आता तू एका वीण एक एकलाची. एकंदरीत आता त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. एक एक कधी म्हणावं लागतं? जर दुसरं काही अगोदर होतं आणि ते निघून गेलं तर. जर काही गेलंच नाही, दुसरं काही नाही तिथं, तर अवघा एकच आहे. एक असल्यावर एक म्हणायचं तरी कशाला? काहीच म्हणावं लागत नाही. एकला तू म्हणणारा हा कोण म्हणशी दुसरा, तरी तोच तू खरा नाही दुसरा आण कोणी. आता त्यांनी त्याचं समर्पक उत्तर दिलं. हा एकला आहे. एकला म्हणणारा दुसरा पाहिजे ना. दुसराच म्हणाल हा एकला आहे, दुसरा कोणीच नाही. तर एकला म्हणायचं कोणी? ज्याला एकला म्हणायला त्याला कोणीतरी बोलविता दुसरा लागतो, तर दुसरा कोणीच राहिला नाही, मग एकला कसा राहिला? आता नसेल तरी नसो का व्यर्थ वचवचा वाढवू नका. आता तुझे सुख तूच घे का ऐक्यबोधाचे. तेव्हा आता काहीच नाही, हे बोलायला नको. फक्त एवढंच सांगायचं की जो या सुखाला जाऊन पोहोचलेला आहे त्यानं त्याचं सुख भोगावं आणि सुखी व्हावं. ते सुख गा अभंग सुख ते सागरीचे तरंग. मीच मी अभंग अखंड होऊनी राहे. अशा तऱ्हेनं जसं सागर असतो आणि सागरावर तरंग असतात, तसं ह्याचं सुख आणि सुखावरचे तरंग म्हणजे त्याचा तोच सुखाचा भोग आहे, तेवढंच आहे. जसं सुख व घेणारा काही विशेष पद्धतीनं काही करायला लागला तर त्याचं सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखी मनुष्यच सुखाचा व्यवहार करतो आणि सुखाचा लाभ होतो, दुसरं काहीच नाही. एखादा जसा एकटाच बसला, कोणी नाही, मग तो काय करतो? इकडच्या मुठीत काहीतरी धान्य घेतो आणि इकडच्या मुठीत टाकतो. इकडची भरली की पुन्हा यार काय आहे? काही नाही, उगे खेळ आहे. इकडून इकडं टाकायचं आणि इकडून इकडं. कशासाठी? काही नाही. असं करायचं लागतंच असंही नाही. उगाच सहज क्रिया सुरू होतात, तशी सुखाची सहज क्रिया असेल. होय म्हणो जरी असशी तूच असशी. एरवी विसर पडला होता तुझशी. चुकला सापडला आपणासी. आता विसंबू नको सर्वथा. तेव्हा आत्तापर्यंत त्याची जी स्थिती होती तो त्याचा तोच होता, पण त्याचा विसर पडला होता. मी कोण आहे ह्याचा विसर पडला होता. आता त्याची स्वरूपस्थिती त्याला प्राप्त झाली, त्याची त्याला ओळख झाली. आता तरी याचा पुन्हा विसर पडू देऊ नको. मात्र तू काय आहे? विसरला होता याची आठवण ठेवून आता हे पुन्हा कधीही विसरायचं नाही. इतकं काय कर, पूर्ण सावध राहा. तव शिष्य म्हणे श्री गुरुराया. तुमचा बोध केवी जाय वाया. जग उगवला असता सूर्योदया. सामर्थ्य काय तमासी. आता इतके वेळ काय तो असं करू नको तसं करू नको म्हणत होते, म्हणजे श्रीगुरु शिष्याला सांगत होते. आता शिष्याला हे सगळं कळालं आणि शिष्याने तुमचा बोध जर मला प्राप्त झाला आहे, तुम्ही मला शिकवून ह्या सुखाच्या पूर्ण व्यापकात आणून सोडले. आता तुम्ही जे काही मला समजून दिलं आहे की हे विसरू नको, हे मी पक्क ठेवलं. हा बोधच आहे आणि हा बोध तुमचा वाया कसा जाईल? आता एक आहे की एकदा सूर्य उगवला म्हणजे अंधार त्याच्या पुढे येतो का? कधीच येणार नाही. तसं तुमचा हा बोध सूर्य माझ्याजवळ आल्यामुळं विस्मृतीरूपी अंधार कधीच येणार नाही.
तुमचा बोध सूर्य गहन, विसरत तमा करी छेद, स्वतःसिद्ध बोधा पलटरी कोण, करू शके स्वामी या. एकंदरीत ह्या सगळा बोध इतका पक्का झाला आहे माझ्याकडं, आणि त्या बोधाला बोध आणि मी वेगवेगळे राहिलो नाही. आम्ही एकच झालो म्हणजे स्वतःच सिद्धत आहे. आता त्या ठिकाणी तुम्हीच एक माझे स्वामी म्हणून आहे, नाही तर मला द्वैत दुसरं काही उरलेलं नाही. तुम्हा ऐसा दाता पाहता त्रिभुवनी नसे सर्वथा, तुम्हासी उपमा देता नातुळे काही. तेव्हा हे श्रीगुरूची स्थिती आणि श्रीगुरूचं पद इतकं काय आहे, महान आहे की तो प्राप्त होणं आणि त्यांचं सान्निध्य मिळणं हे कठीण असतं. हे मिळालं आहे. आता त्यामुळं माझ्या ठिकाणी एक लक्षात आलं की तुमच्यासारखा दाता कोणी नाही. एवढं सगळं असून तुम्ही संपूर्ण असे आहात की या त्रिभुवनात एकही उपमा तुम्हाला द्यायला शिल्लक नाही. कोणत्या उपमेनं तुम्हाला तुमचं श्रेष्ठत्व दाखवावं, महिमा सांगावा, काही नाही. सगळं जर काही असेल तर सर्वश्रेष्ठच तुम्ही आहात. कामधेनूची उपमा द्यावी, ती कल्पित अर्थ पुरवी, कल्पनातीत भेटवी सद्गुरू राहो. आता जर कामधेनू म्हणावं तुम्हाला तर तिच्या पुढं कामना करावी लागते. तुम्ही तर कल्पना सगळी रहित करता, कल्पनेला बाजूला काढता, म्हणजे कामधेनूची उपमा तुमच्या पुढं चालत नाही. चिंतामणीची उपमा द्यावी, तरी तो चिंतित अर्थ पुरवी, सद्गुरू राहो भेटवी अचिंत्य दानी. आता त्यात चिंतामणी म्हणावं तर चिंतामणी कुणाला प्रसन्न होतो, चिंता सांगेल त्याला. चिंतामणी आहे आणि तो म्हणतो मला काहीच चिंता नाही, मग चिंतामणी म्हणला मी काय करू, माझं काम संपलं. जो चिंता सांगतो तो चिंतामणी त्याचं रहित करतो. इथं निश्चिंत झाला. आता निश्चिंत झाल्यामुळं याच्याजवळ काहीच नाही, मागणी काही राहिली नाही. तेव्हा चिंतामणीची इथं काही गरज नाही. सद्गुरू राहो भेटवी अचिंत्य दानी. त्यांच्याकडं काय असेल तर चिंता त्यांच्याजवळ. आता निश्चिंतीने पावलो विसावा, त्याच्या ठिकाणी निश्चिंत असा झालेला विसावा आहे. परीच लोहाचे परी सुवर्ण करी, आपण ऐसे न करी, सद्गुरू आपण ऐसे करी परब्रह्म शिष्याशी. आता पुन्हा एक उदाहरण दिलं की परीस तर सामान्यच एखाद्या खड्यासारखा, तो काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. लोखंड किलोवर विकलं जातं, सोनं तोळ्यावर विकलं जातं. म्हणजे त्या लोखंडाला केवढी तरी त्यांनी श्रेष्ठता दिली, पण परीस नाही केला, त्या आपल्यासारखं नाही केलं. सद्गुरू मात्र त्या शिष्याच्या ठिकाणी ज्ञान देऊन त्याला पूर्ण करून आपल्यासारखं करतात. परीस तसा करत नाही. म्हणून परीस आघात देणे, तुम्ही परीसापेक्षा सुद्धा वेगळं देणार आहात. याची लागी तुमचे दातेपणा, उपमा दीजेल कवणा, चिदानंद चिदघन, देता दाना तूच एकू. एकंदरीत तुम्ही दाते म्हणून श्रेष्ठ आहात. तुमचं देणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. याच्यात काय कारण आहे की बाकीच्याला काही देता येतं, पण चिदानंद द्यायला कोण आहे असं, आणि तो साधा नाही, तात्पुरता दिला असं नाही, घन म्हणजे तुमच्या मालकीचा करून दिला, असं हे दाते आहेत. चिदानंद दान देवोनी पूर्ण, केले अखंड चितघन, आयसिया उपकारा उत्तीर्ण, केवी होई जे स्वामिया. आता हे जे तुम्ही दिले, आम्हाला चितस्वरूप दिले, चितघनत्व प्राप्त झाले, हे सगळं काय आहे की उपकारच आहेत तुमचे. आणि इतक्या उपकरणाला फेड करायची, उत्तीर्ण व्हायचं म्हणलं तर काय आमच्याजवळ काय द्यावे अशी हवे उतराई. काय दिलं म्हणजे यांचं उतराई होता येईल. तुमचे देणे सदोदित, सांसारिक देणे सर्व नाशिवंत, म्हणून उत्तीर्णपणाची मात काय करू येईना. आता तुम्ही कधी या, तुमच्याजवळ बसा,
की तुम्ही देतच राहता. तुमच्याजवळ ज्ञान देता येतं, तुमच्याजवळ तुम्ही निःसंक करता येतं. कोणताही कुठलाही काही मागणी करायला आला त्याची सगळं समाधान करण्याची शक्ती तुमच्याजवळ आहे. सांसारिक माणसाला ते नाही. सांसारिक माणसाकडं कोणी काय गेला, अमुक एक द्या, त्याचं होतं दिलं, पुन्हा मला अजून द्या, तर म्हणले एक होतं तेवढंच दिलं तुला, पुन्हा कुठलं देऊ. म्हणजे संसारात सगळं काय करतं, देता येतं पण ते पुन्हा अपुरं पडतं. तुमच्याकडं असं कधीच नाही की आता माझ्याजवळचं संपलं आणि आता तुम्ही निघा जावा, असं कधीच नाही. तुम्ही आला की जे काही मनात आहे तितकं सगळं देता आणि परत मागितलं तर परतही देता. म्हणजे तुमच्याजवळचं अखंड आहे. तव श्री गुरु बोलती शिष्यासी, आम्ही निरूपिले तैसा वर्तसी, तरी सर्वस्व पावले आमासी निश्चयशी जाणपा. आता त्यात एक झालं की श्रीगुरूने आता बोलून दाखवलं की तू जो म्हणतो ना की उत्तीर्ण होता येत नाही, काय देऊ तुम्हाला, माझ्याजवळ तुम्ही दिलं त्याच्या समर्पक असं काहीच नाही. तेव्हा श्रीगुरूने सांगितलं मी सांगतो तुला, आता मी जे तुला दिले ते अखंड टिकव, हेच मला देणं आहे. याच्याशिवाय मला काही मागणी नाही. तुला दिले, तू परिपूर्ण झालास, पण परिपूर्णत्व टिकून ठेव. त्याच्यातनं पुन्हा कमी पडू देऊ नको किंवा त्यातनं बाहेर पडू नको. हे जर तू केलं तर मला पूर्णत्वाने दिले, माझं जे काही इच्छा होती ती पूर्ण केली, तरी सर्वस्व पावले आम्हासी. तू हे जर केलं तर आम्हाला सगळं काही दिल्यासारखं आहे. आम्ही त्यात तृप्त झालो. म्हणजे मुळात एकच आहे की शिष्याला सगळं काही गुरु देतात, पण शिष्याला द्यायचं असलं तर एकच आहे की श्रीगुरूला सुखी करावं लागतं. श्रीगुरूला आनंद होईल असं शिष्याने दिलं तर सगळं काही दिल्यासारखं होईल. पण ते त्याला देण्याकरता त्याला वाटत असतं की मीच अजून अपुराण काय देऊ, पण ते त्याला देत असतात, ते त्या वेळेला देतात. आता कधीही झालं, कुठेही पहा, कुठलं प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, तृप्तता असतेच. तिथं तृप्तता त्या वेळेला तृप्तता होतेच, पण तेवढी तृप्त झाले की अजून मला पाहिजेच. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी ती तृप्तता जिरून जाते आणि पाहिजे वाटतं, म्हणून त्याला कमी असं वाटतं, म्हणून तो अपुरा आहे असं स्वतःला समजतो. वास्तविक पाहता तो तृप्त झाला तर ती तृप्तता त्यांनी टिकवली तर त्यांनी सगळं श्रीगुरूला दिल्यासारखं असतं. अशा तऱ्हेनं आता गुरु शिष्य संवादापर्यंत आले. म्हणजे एकंदरीत ह्या ग्रंथाचा उपसंहार सुरू झाला. सुरुवातीला गुरु शिष्य संवादातून सुरुवात झाली आणि आता गुरु शिष्य संवादात शिष्याला जे काही द्यावं वाटत होतं त्याच्याबद्दलचं बोलणं झालं आणि श्रीगुरूसुद्धा काय द्यायचं आहे हे तिथं सांगू लागले. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.